गोष्ट, जर देहामध्येच तो भगवान परमात्मा आहे आणि तरी सुद्धा दुःख आहे, तर आतला राम आपल्याला जागा करावा लागतो. जोपर्यंत परा पश्यंती मध्यम आणि वैखरी, नाभी कमळे तुझे स्थान, इथं असणारा भगवान परमात्मा इथं आणायचा असेल तर आतला राम आपल्याला जागृत करावा लागतो. मग सुखाची प्राप्ती होते. पण सुखाची प्राप्ती करण्याकरिता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कर्म करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टीनं सुखाची प्राप्ती होते, देवाची प्राप्ती होते, केवळ आणि केवळ ती गोष्ट फक्त मनुष्य देहामध्येच आपण करू शकतो. ती गोष्ट म्हणजे कर्म आहे. त्या कर्माने देवाची प्राप्ती करायची आहे. कर्म कसं करायचं महाराज? कर्म केले असंही नाही करायचं, असं म्हणायचं सुद्धा नाही. कर्माचं लय अवघड आहे महाराज. मी कर्म केलं म्हटलं की तिथं अहंता येते, मग ती देवाला चालत नाही. बरं कर्म करायचंच नाही म्हणलं तरी देव म्हणतो तुला जन्माला कशाला घातले? अर्जुनाने शस्त्र हातातले खाली ठेवले आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सांगितलं मी काय शस्त्र उतरणार नाही म्हणले, कारण माझ्या समोर कोण आहेत? माझ्याच आहेत, मी काय मारणार नाही. कृष्ण भगवान परमात्मा म्हणतात की तुझा जन्मच कशासाठी झालाय? त्यांचा संहार करण्यासाठी झालाय, कर्म करण्यासाठी झालाय. तसं तुमचा आमचा जन्म सुद्धा कर्मच करण्यासाठी झालाय. पण कर्म असं करायचं की मी कर्म केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले आईचे किती. जे कर्म करतो ते भोगायला येतं हे बरोबर आहे. पण मी सांगते की कर्म करायचं, पण करत असताना मी केलं असंही म्हणायचं नाही आणि कर्म टाकून सुद्धा द्यायचं नाही. म्हणजे इकडं आडे तिकडं विहीर आहे. कर्म करावं तर मी केले असं म्हणायचं नाही, म्हणजे आगीतून फुपाट्यात पडायचं. मग आता दोन्ही गोष्टी साध्य होतील असं काय करावं? साधं उदाहरण सांगते. माऊलींनी गोड वर्णन केलं. कर्म करावं कसं बघा. ही पृथ्वी लक्ष देऊन बघा बरं. आता जादू ही काय आहे? पृथ्वी आहे. आणि हे काय आहे? सूर्य आहे. पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये आता काय होतंय? हे जो सूर्य येतो आणि पृथ्वीला गोल 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 येडा मारतो, बरोबर आहे? काय? पृथ्वीला सूर्य येडा मारतो. 4थी पर्यंत झाले कुणाचं शिक्षण? 3रीलाच आहे. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते का सूर्य पृथ्वीच्या भोवती? वा, काय? पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. हे ऊन येतोय, सावली येते, दिवस होतोय, रात्र होतोय.
म्हणजे सूर्य फिरतोय का पृथ्वी फिरते? पृथ्वी फिरतीये, पण आपण काय म्हणतो? सूर्य उगवला आणि सूर्य मावळला. सूर्य कर्म करतोय का? सूर्य कसा आहे? स्थिर आहे. पण आपण काय म्हणतोय? कर्म कोण करतोय? सूर्य कर्म करतोय. उदय असताचे निप्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणीजे कर्मीची असता. जसा सूर्य हा कर्म करत नाही, तो स्थिर आहे, पण तो कर्म करतोय. कारण आपल्याला दिवस येतोय आणि रात्र सुद्धा येते, म्हणजे त्याचं कर्म चालू आहे, पण तो स्वतः कर्म करत नाही. हे सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये 1200च्या शतकामध्ये, आणि याचा शोध लागलाय 1630 मध्ये. कुणी आधी सांगितलं? माऊलींनी आधी सांगितलं. किती गोड वर्णन केले. त्या सूर्यासारखं कर्म तुम्ही आम्ही करावं, कर्म करावं. पण कर्म केलंय असं म्हणू नये की कर्म ज्या वेळेस संसारामध्ये करतो त्याचं फळ हे दुःखाचं मिळतं, आणि हेच कर्म जर आपण परमार्थामध्ये केलं तर त्याचं गोड असं फळ आपल्याला मिळतं महाराज. कर्म दोन्हीही ठिकाणी होतात, पण कर्म करत असताना जर सुख पाहिजे असेल तर आपलं मरण आपल्या लक्षात असेल. कर्म करायचे महाराज. एक दक्षाला प्रश्न विचार, यक्षाला प्रश्न विचारला. यक्षा, तुला सगळ्यात जास्त आश्चर्य कसंच वाटतं? यक्ष राजा म्हटले, सगळ्यात सोपं आहे. म्हणले, माणसाच्या डोळ्यासमोर 100 लोक मरते, पण तो माणूस असा जगतो की मला मरणच नाही. आलं का लक्षात? सगळे मरणार आहेत हे लक्षात आहे, पण मी सुद्धा मरणार आहे हे लक्षात आहे का? नाही लक्षात. मला जोपर्यंत मरण जाणीवेमध्ये नाही ना, तोपर्यंत देवाचं स्मरण होत नाही. आधी जाणीव ही मरणाची असावी लागते, आणि मग देवाच्या स्मरणाची आठवण होते. उंदर झाली होती घरात. उंदर पिंजरा आणला, आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या उंदराला आमिष दाखवायला एक शेंगदाणा ठेवलं. ते शेंगदाणा बघितला ना, उंदराने पिंजऱ्यामध्ये उडी घातली. जशी उडी घातली तसं पिंजऱ्याचं दार बंद झालं. ते बंद झालेला आवाज आला की शेंगदाणा सोडला ना उंदरानं दरवाजाकडे धाव घेतली. कशासाठी पिंजऱ्यात आला? कशासाठी? शेंगदाण्यासाठी. पण दार बंद झालं की आता त्याला आठवण झाली की आता आपल्याला मरावं लागेल. मरणाची आठवण आली की देवाचा धावा केला. शेंगदाणा म्हणजे संसार आहे, संसार. पिंजऱ्याचं दार म्हणजे मरण आहे. ते मरण ज्यावेळेस आपल्या लक्षात असतं त्या शेंगदाण्याचं आपल्याला काही वाटत नाही, संसाराचं काही वाटत नाही. फक्त देवाचा धावा तुम्ही आम्ही करतो. म्हणून जर देवाचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर आपल्या आठवणीत आपलं मरण असावं लागतं महाराज. हो, आणि हे प्रत्येकाच्या नशिबात आहे. कुणी आहे का कायम जगणारा? नाही महाराज, सगळे मरणार आहेत. रामही गेले, कृष्णही गेले, अवतारासारखे नेनो किती. ते भगवान परमात्मा या शरीरामध्ये आले तरी सुद्धा त्यांना मरावं लागलं. मरायचंय महाराज. मग मरायचंय म्हटल्यावर शास्त्राने वर्णन केलं, मरण येताना साधी यातना होत नाही. 1000 विंचू चावाव्यात एवढ्या यातना कधी होतात? मरणाच्या वेळी होतात. आता मराव वाटण का असं ऐकलं? 1 विंचू चावलं तरी अख्खं गाव डोक्यावर घेतो आपण. किती विंचू चावाव्यात? 1000 विंचू चावत इतकं यातना. मग मरण चांगलंय का? मरण चांगलंय का? राजा होता, साधूकडे गेला. साधूला म्हटला, लय मोठी सत्ता आहे माझी, लय मुलं माझी चांगली आहे, तर लय धनसंपत्ती माझी आहे, पण एक काम करा म्हणले, गाड्या मला हे मरायचं नाही, मला लय कायम उपभोग घ्यायचा या सत्तेचा, मला मरायचं नाही, काही करा, पण मला अमर करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तर साधू महाराज म्हणजे, हे बघ राजा, देवानं जे जे दिलंय ते सगळं कसं आहे चांगले. ज्या अर्थी देवानं मरण दिलंय ते सुद्धा कसं आहे चांगले. राजा म्हणले, तुम्हाला कळत नाही, तुम्ही संन्यासी, तर तुम्ही जंगलात राहता म्हणले, तुम्हाला उपभोग कळत नाही, सगळी सत्ता माझी आहे, धन संपत्ती माझ्याकडे, मला हे सोडून मरायचं नाही. साधू म्हणलं, मला काय करायचं? पुढे म्हणलं, एक तलाव होता आणि त्या तळ्यातलं पाणी ओंजळभर पी. ओंजळभर पाणी पिलं ना तुला अमरत्व येईल, तू कधी मरणार नाही. राजा उड्या मारतच गेला. कुठं? तळ्याकडे गेलं की त्यांनी ओंजळभर पाणी त्यातलं काढलं, पाणी काढलं, आणि एका झाडाखाली एकाचा रडायचा आवाज आला. कोण रडतोय म्हणून आजूबाजूला बघितलं, झाडाकडे गेला,
विचारलं, बाबा काय रडता बरं? बाबा म्हणले, राजा तू ज्या तळ्यातलं पाणी पिलंय ना, त्या तळ्यातलं पाणी मी 150 वर्षापूर्वी पिलं. मला ते पाणी पिल्यामुळं मला मरण येत नाही, मरण येईना, पण मला म्हातारपण आले आणि वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे कर्म भोग. 99 वर्षाचं झालो, 100 वर्षाचा झालो की एका कोपऱ्यात पडून झालो, रोग झाले, आजार झाले आणि काही कमाई नव्हती म्हणून पोरांनी घराच्या बाहेर काढलं. आता देवाचा धावा करतोय पण देव काही मरण देईना, कारण एकदा का कोपऱ्यात पडून राहिलं. बाईला म्हणे, खरे मरता तरी नाशी येले घरे. सगळ्यांनी घराच्या बाहेर काढलं. आता आजार झाला आणि इथंच येऊन मी पडून राहिलोय, मला मरण यायला. लगेच राजाच्या डोक्यात वीज पिटली आणि ती पळतच साधूकडे गेला. साधू महाराज, त्या तळ्याच्या पाण्याने मरण येईना गड्या, पण म्हातारपण येते. तुम्ही एक काम करा, मला असा उपाय सांगा की मला मरणही येणार नाही, म्हातारपण येणार नाही. किती हुशार. साधू म्हणले, जा म्हणले, तळ्याच्या पलीकडे एक झाड आहे, त्या झाडाच्या फळ खा. ते फळ खाल्लं की तुला मरणही येणार नाही आणि तुला म्हातारपण सुद्धा येणार नाही. गेला तळ्याच्या पलीकडे, तेवढे फळ तोडलं, फळ खाणार तोवर त्या वस्तीवरून एका भांडणाचा आवाज आला. भांडणाचा आवाज आला की आई असंच फळ टाकून दिलं आणि राजा पळत पळत त्या वस्तीवर गेला. म्हणलं, काय झालं? राजा ऐका, तुम्ही ज्या झाडाचं फळ खाल्लंय ना, त्या झाडाचं फळ माझ्या 7ही पिढ्यांनी खाल्ले, म्हणून भांडायला लागली. माझ्या नावावर माझा बाप इस्टेट करत नाही. बापाला विचारलं, का बाबा तू त्या पोराच्या नावावर इस्टेट करणार? ते म्हणला, हो ती पोरग 50 वर्षाचं, मी 100 वर्षाचं, माझा बाप 150 वर्षाचा, तेव्हाच माझ्या नावावर करणार, मी कुठं पोराच्या नावावर. अशा 7ही पिढ्या तिथं. राजा म्हणला, बाबा एवढं कुठानं करूस तरी एकदाच मेलेलं बरं. आता सांगा, मरण चांगले का वाईट आहे? मरण कसं आहे? चांगले महाराज, कारण मेल्याशिवाय भगवंतापर्यंतचा रस्ता दिसत नाही. पण ते मरण येण्याकरिता कुठल्या पद्धतीने ते मरण येतंय, गोड शेवटचा दिवस होतोय का कडू होतोय, हे पूर्ण आपल्या अट्टहासावरती असतं महाराज. हे मरण येईपर्यंत हा अट्टहास कुठं करावा? का अट्टहास संसारामध्ये होतो, परमार्थामध्ये होतो. पण जर शेवटचा दिवस गोड पाहिजे असेल तर परमार्थामध्ये करावा, आणि तो तुकोबरायांनी केला म्हणून शेवटचा दिवस गोड झाला. जोरदार टाळ्या वाजवा.